नमस्कार मित्रांनो, पानाडी दत्तात्रय भवर, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. हे आमचे बंधू अनिल महाराज भवर यांच्या 3 एकर क्षेत्रामध्ये आपण हे पूर्ण 3 एकर क्षेत्र फिरून यांना एक उत्तर ईशान्य ह्या भागावरती आपण आज एक दिनांक 10 मे 2026 रोजी इथे एक आपण विहिरीचा पॉइंट दिलेला आहे. तर याची खोली जवळपास एक 50-55 फुटापर्यंत माझ्या हिशोबाने निघालेली आहे. तर ह्या पॉइंटला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ईशान्य नैऋत्य आणि आग्नेयवायू ह्या 4 लाईनच्या क्रॉसवरती आपण उत्तर ईशान्य ह्या भागामध्ये आपण यांना आज एक पॉइंट दिलेला आहे. लगेच एक 2-3 दिवसामध्ये इथं आज म्हणजे 2-3 दिवसात इथं खोदकाम चालू होणार आहे. तसे आपले अनिल महाराज भवर हे आपल्याला याचा येणारा रिझल्ट आहे यांच्या फेसबुक इंस्टाग्राम ह्या ID मार्फत आपल्याला देतील. तर बरेचसे पाणी शेतकरी असे म्हणतात की पाणी दाखवणारा हा म्हणजे फक्त निव्वळ थुतांड काम करतो. तर थुतांड काय असतं आणि अनुभवातून दिलेलं काम काय असतं हे मी तुम्हाला येणाऱ्या रिझल्ट मध्ये नक्की दाखवून देईल. धन्यवाद. तसं तुम्ही अनिल भाऊ काय बोलतात सांगून देतील. आता त्यांना मी माहिती, माझा अनुभव माहिती आणि परिचय माहिती. आतापर्यंत मी आणि जेवढं मला माहिती आहे सोडून वगैरे ते भारीच आहे. आणि आता पुढे रिझल्ट काय होणार ते सुद्धा लवकरच दाखवतो मला आम्ही. आणि मला पूर्ण भरोसा आहे त्यांनी बघितलं म्हणजे पाणी लागणार म्हणजे लागणार. धन्यवाद. तर रामकृष्णारी मंडळी, आज दिवसभर काही काम नव्हतं म्हणून मी बिडकीनला जाऊन गाडीला लेट टाकला. गाडीवर फिरावं लागतं पुरा असं म्हणून मी 550 पेट्रोल टाकला आणि घरी गेलो. शेतात जाऊन बघतो तर त्यांनी काम सुरू केलेलंच होतं बरं का. म्हणून काम करणाऱ्या त्या सगळ्यांसाठी मी थंड पाणी घेऊन गेलो. डोक्यावर ऊन आलेलो होतं आणि याने ठरवलं की बार घ्यायचा. बऱ्यापैकी बार घेतला सुद्धा बरं का. तोपर्यंत मी सुद्धा काय केलं, उपवास होता फराळाचं करून घेतला बरं का. आणि त्यांनी सांगितलं की ओलं लागलेलं आहे, म्हणजे जवळपास 25 फुटावरतीच आम्हाला ओलं लागलेलं होतं. आणि त्यानंतर तो आनंदाचा क्षण आला बघा की हळूहळू पाणी दिसायला लागलं. आणि ते बघता आम्ही सगळेच आनंदात होतो बघा. ते बघून आम्हाला सगळ्यालाच आनंद झाला आणि मला सुद्धा. म्हणून आम्ही काय केलं तर म्हणलं आपल्या जबाबदारी आता वाढलेल्या म्हणून आम्ही लगेच बिडकीनला निघलो बरं का. बिडकीन आल्याच्या नंतर श्री विठ्ठल कृपामधूनच आम्ही सगळं साहित्य घेतलं बरं का. म्हणजे विष्णू भाऊची सुद्धा आम्हाला या कामासाठी खूप मदत झाली बरं. पण एवढं सगळं साहित्य आपण गाडीवर घेऊ शकत नाही म्हणून आम्ही काय केलं तर गाडी लावली बरं का. तोपर्यंत आम्ही आता उद्या पूजा झाल्याच्या नंतर पेढे लागणारच होते म्हणून आम्ही आज अगोदरच पेढे घेतले बरं का. घरी दिलं, हार सुद्धा व्यवस्थित बनवून घेतला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी घराच्या बाहेर पडलो. थोडंसं श्रीफळ वगैरे म्हणजे नारळ घेतलं, घरी घेऊन गेलो. पुन्हा शेतात आम्ही गेलो. आल्याच्या नंतर दादा आणि वहिनीच्या हस्तेच आम्ही अगोदर पूजा करून घेतली बरं का. आणि त्यानंतर थोडासा वेळ भेटल्याच्या नंतर आम्ही सुद्धा खाली जाऊनच आलो कडे. तोपर्यंत इकडे आमचे सुरेश भाऊ म्हणजे फिटिंग करणार हे सुद्धा आलेलेच होते. ते त्यांचं काम करतच होते बरं का. इकडे दत्ता भाऊचा सत्कार करण्यात आला आणि जनरेटरची व्यवस्था सुद्धा आम्ही केलीच होती. पाणी खूप वाढलेलं होतं बघा. हळूहळू आम्ही जनरेटर सुद्धा चालू केलं, मोटर सुद्धा चालू केली. आणि पाण्याची आईला म्हणलं थोडासा आनंद तू घेऊ शकते ना. बघा पाणी अर्धा तास मोटर आमची चालू होती. एका भाऊने कमेंट केली होती की स्वामी महाराजांचं म्हणणं असं आहे की मंदिर बंद असण्याचं कारण एवढं आहे की आम्ही असं तुम्हाला काही दर्शन देणार नाही. ज्यावेळेस तुम्ही विहिरीला पाणी लागेल ते विहिरीला पाणी लागलेलं पाणी तुम्ही घेऊन या आणि मग आम्ही तुम्हाला दर्शन देऊ. खाली हाताने तुम्ही काही येऊ नका. ती कमेंट मला खूप आवडली आणि त्या हिशोबानेच आम्ही बिडकीनला सुद्धा गेलो होतो बरं का. आज सुद्धा मंदिर बंद होतं कारण दुपारच्या वेळेस ते बंद असतं. शेतात आल्याच्या नंतर मी म्हसोबा महाराजांची पूजा केली. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. रामकृष्ण हरी.